नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला होता, की आता माझा काही शेतकरी असे आहेत, की त्यांचा अंगठा बसतच नाही. मग केवायसी त्यांनी कर्जमाफीमध्ये पात्र आहेत, पण केवायसी कशी करायची? ज्यांचे अंगठे बसत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सोल्युशन आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जे काही जवळचं ऑनलाईन सेंटर असेल, त्या ऑनलाईन सेंटरवरती तुमचं जर यादीमध्ये नाव असेल, तर त्या ठिकाणी जावा. गेल्यानंतर तिथं तुमचं 2-3 वेळेस ट्राय करतील. तुमच्या सर्व बोटांचे ठसे वगैरे घेतील आणि तिथं शेवटी अंगठे घेऊन तुमचं जर व्हेरिफिकेशन नाहीच झालं, तर तुमची तिथं तक्रार दाखल करतील, की यांचं जे काही ऑथेंटिफिकेशन म्हणजे ई-के-वाय-सी आहे, ती ई-के-वाय-सी कंप्लीट होऊ शकत नाही. तिथं ग्रीव्हन्स रेज करतील म्हणजे तक्रार रेज करतील. तक्रार रेज केल्याच्या नंतर त्याची तुम्हाला पावती देतील आणि त्यानंतर ती पावती घेऊन तुम्हाला तुमच्या तालुक्याचे जे काही तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे. स्वतः घेऊन जायचं आहे. तिथं तहसीलदार साहेब तुमचं स्वतः तुम्ही शेतकरी पात्र शेतकरी आहात का चेक करतील. तुमचं आधार प्रमाणीकरण चेक करतील आणि त्यानंतर त्यांच्या लॉगिनमधून ते पुढे त्यांचे कर्जमाफीसाठीची प्रक्रिया पुढे पार पाडली जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचा जर अंगठा बसत नसेल, तरी सुद्धा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कारण की तुमचं त्यावरती सुद्धा सोल्युशन आहे. अंगठा होत नसेल, तर तुम्ही ग्रीव्हन्स करून डायरेक्टली तहसीलदार यांच्या मार्फत जाऊन तुमचे कर्जमाफीचा हा लाभ घेऊ शकता. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका काहीही. तुमची सर्व पात्र लाभार्थ्यांची कर्जमाफी ही होणार आहे. प्रोत्साहन लाभ सुद्धा त्यांना दिला जाणार आहे, जे शेतकरी पात्र असतील त्याची. हे छोटंसं अपडेट होतं. काही आणखी तुमची चौकशी असतील, काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे असतील, तर नक्की कमेंट करा. त्याला आपण 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.